ओबीसी आणि मराठा समाज एकत्र येऊ नये म्हणून सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न. डॉक्टर संजय लारखे पाटील. सत्ताधाऱ्यांकडून समाजात जाणूनबुजून तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सरकारवर आरोप करताना म्हटले की राज्य सरकार निवडणुका समोर ठेवून समाजात फूट पाडण्याचे राजकारण करत आहे. राज्यात ओला दुष्काळ, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि रोजगाराच्या समस्या असताना लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी जातीयवाद छेडले जात आहेत. राज्याचे मंत्री बावनकुळे यांनी ओबीसी उपसमिती प्रमाणपत्र पडताळणी करेल असे विधान केले, त्यात मंत्री हस्तक्षेप करू शकत नाहीत. डॉक्टर संजय लारखे पाटील यांनी स्पष्ट विधान केले. तिन्ही मूल्य माणसाच्या विरुद्ध करायचंय तर तिन्ही समाज म्हणून करायचंय, तर माळी मूल्य एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध करायचंय किंवा माळी समाज म्हणून करायचंय. आता कुठलाही अधिकार कुठल्याही मंत्र्याला नाही, उपसमितीला नाही आणि मुख्यमंत्र्याला नाही. पण हे सगळं विसरून येणाऱ्या निवडणुका समोर ठेवून आणि जे काही राज्यामध्ये गेल्या काही दिवसामध्ये चालू आहे की दोन्हीकडले दोन लोक धरायचे, त्यांच्या मागे मीडिया उभा करायचा, काही ताकद उभी करायची आणि सामाजिक तणाव कसा वाढेल, दोन जातीमध्ये भांडणं कसे लागतील, एका मुख्य समाजाच्या विरुद्ध इतर समाज कसे उभे राहतील, याची ही पुढची पायरी आहे. आणि याचे जे परिणाम आहेत, रिपरकेशन म्हणतो आपण, हे राज्यामध्ये पुढच्या काळामध्ये प्रचंड भयानक होऊ शकतात. पण सुरुवातीलाच हा जो काही निर्णय राज्य सरकारने घेतला आहे, जो बावनकुळे यांनी सांगितला, याचा मी या ठिकाणी निषेध करतो. आणि असा कुठलाही अधिकार राज्य सरकारला मुख्यमंत्री म्हणून, महसूल मंत्र्याला महसूल मंत्री म्हणून किंवा उपसमिती म्हणून कुणालाही नाही, ओबीसीच्या संदर्भातच नाही, एससी असेल, एसटी असेल, रिजर्वेटी असेल, कुठल्याही जातीच्या कास्ट व्हॅलिडिटी आणि व्हेरिफिकेशनमध्ये हस्तक्षेप करायचा कुठल्याही राज्याच्या कुठल्याही मंत्र्याला किंवा मुख्यमंत्र्याला अधिकार नाही, हे या ठिकाणी मी आधीच सांगतो. आणि परंतु मंत्री म्हणून जे ते बोलत आहेत हे अतिशय गंभीर आहे. काल चंद्रशेखर बावनकुळे यांनी असं सांगितलं की जे काही पूर्वी प्रमाणपत्र वितरित केले जात आहेत त्याची पडताळणी आणि त्याची चौकशी ही मंत्रिमंडळाची ओबीसी विषयक उपसमिती करणार.